बापरे, पाहुणे हो बोला. चल ना कोर्टामध्ये साक्षी ऐकायला. साक्षी ऐकल? हा, काय चांगली साक्षी आहे. अशी साक्षी तुम्हाला कुठे बघायला मिळायची नाही, ऐकायला मिळायची नाही. चांगली साक्ष? हा, बरी येतो तू कुठे जायचं? अहो ह्या अंगणाचं चालत नाकासमोर. कोणाच्या नाकासमोर? तुमच्या. जाऊ. बरं, या बरं का. आणि हे हा. बघा तिथं आलं ना म्हणजे मी कुठे म्हणून विचारामध्ये झालं. असं? वा, हे खेड्यातलं निष्पाप म्हणजे भलतच वाढत चाललेलं दिसतंय. वा वा. त्यानंतर मी कोर्टात जाऊन त्या महात्माची साक्ष ऐकून आलो. हो, महात्मा म्हणजे भलता लोकप्रिय म्हणून दिसतो. मी त्याची साक्ष ऐकायला त्या कोर्टात नाटक सिनेमासारखी गर्दी जमलेली होती. हे आले आणि साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहिले. हा म्हणा, ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. साहेब आपण काय खोटं बोलायला आलो का? तिथे जे काय सांगायचं म्हणजे ते काय सांग. अहो तसं नाही म्हणा, ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. बरं का साहेब, हे कवा ईश्वर साक्षी खरं सांगेन आणि वर पुन्हा खोटं सांगणार नाही म्हणून म्हणायला लागले का? म्हणजे आम्हाला गंपाच्या गाभण म्हशीची कथा आठवते साहेब. अहो का जरा थांबते खरं साहेब, ऐकायला लागले का? आपण उगाच काय असं म्हणजे करायला लागलं. बरं का साहेब, म्हणजे आमचं तसं काय कोर्टातलं म्हणजे काय नेहमीच येणं जाणं. म्हणजे आपल्या अगोदरचे जोशी साहेब होते का तवापासून. पण काय साहेब, जोशी साहेबांनी पैसे का घालले हो? तुम्हाला काय करा, तुम्ही म्हणा ना ईश्वर जरा थांबा. बरं का, हे म्हणाले ईश्वर साहेब खरं सांगेन खोटं, गंपाच्या गाभण म्हशीची कथा. अहो गंपाच्या गाभण म्हशीचा आणि ईश्वर साहेबच्या चपटेचं काय म्हणा सांगतो तर खरं दम आहे का? बरं का, आमच्या गावचा गंपा आहे का गंपा, त्याच्या म्हशीला झालं रेडकू. काय झालं साहेब? रेडकू. तेव्हा तो आमच्या बाबूला म्हणला, गड्या बाबू माझ्या म्हशीला रेडकू झाले. तर बाबू त्याला म्हणतो, म्हणजे तुझी म्हस गाभण होती का? आता साहेब, आता म्हस गाभण असल्या वेगळं नाही म्हणजे कवा काय असं कधी झालेलं कोणी ऐकलेलं आहे का? तसं आपण त्याचा शब्दच काय असं म्हणलं नाही. तसं म्हणजे ईश्वर साक्ष खरं सांगेन म्हणलं, पुन्हा त्याचं म्हणजे ईश्वर साक्षी खरं सांगेन आणि पुन्हा खोटं सांगणार नाही म्हणायचं. म्हणजे ईश्वर साक्षी खरं सांगेन म्हणलं, त्याच्या पोटातच खोटं सांगणार नाही हे आलंच नाही साहेब. म्हणजे ईश्वर साक्षी खरं सांगेन म्हणायचं आणि वर पुन्हा खोटं सांगणार नाही म्हणायचं. म्हणजे गंपाच्या म्हशीला रेडकू झालं तरी गाभण होती का? नाही म्हणा काय द्या, ईश्वर साक्ष खरं सांगेन खोटं सांगणार नाही. आपण काय त्याच्या बाहेर काय आहे का? आपण कसं सांगाल तसं आपण म्हणतो, तसं काय आपलं काय नाही. बरं, हा म्हणा ईश्वर साक्ष खरं सांगेन खोटं सांगणार नाही. हा असं. हा काय नाव कुणाच? मी गावाच्या लोकांनी नाव सांगायला बोलायचं तुम्हाला. तसं मी काय नाव म्हणजे काय यांचं काय अरे साहेबाचं नाव काय करायला आज पहिल्यांदा गाठ. अहो तुमचं काय नाव? असं. बरं गावके साहेब, जे काय विचारायचं असेल का नाही ते सगळं म्हणजे लाईनी परमान विचारायला पाहिजे का नाही साहेब? काय नाव म्हणजे काय? नाही तुमचं काय नाव? हा सांगतो साहेब. म्हणजे काय साहेब, म्हणजे आम्हाला कोणी महादू म्हणतो, कोणी महादबा म्हणतात, महादू काका म्हणजे सत्यनारायण नाही का कोणी सत्यदेव म्हणतात. जाऊ देव, तुमचं नाव सांगा काय ते? म्हणजे की साहेब महादा असं दौतीतला असं त्यांना लिहायला शिकवतो. दौतीत नाही तसं म्हणजे लिहताना इकडे तिकडे काय म्हणजे काय घोटाळा होतो का साहेब म्हटलं असं. बरं, वडिलांचं नाव साहेब बाचं मिळून काय करायचं ते केव्हाच उलटलं साहेब. आता म्हणजे ते काय सांगत अहो का बापाचं नाव सांगायला लाज वाटते का तुम्हाला? तुम्हाला वाटते का वकील साहेब? तुम्हाला वाटते? हा, बाचं नाव सांगायला लाज वाटायला मी काय म्हणजे आक्रमाचं का काय साहेब? लिहा बाचं नाव राघो, घोड्यातला. असं लिहा. असं. हा, काय वय काय तुमचं वय? आता काय साहेब, गरीबाला वय वगैरे काय असतं? अरे गरीबाला वय नसतं? नाही तसं नाही म्हणजे बरं का साहेब, असेल काय तरी 40-42 आणि ते म्हणजे 50 52 54 55 काय तर असेल. अहो 40 42 48 54 55 नक्की वय सांगा ना. आता साहेब नक्की वय कशाला? इथं काय पोरगी दाखवायला आणली का आम्हाला? होय पोरगी दाखवायला आणली का? आता काय बघा घ्या 50 52 असं. धंदा काय तुमचा? शेती. असं. बर, अच्छा सांगा काय काय पाहिलं? कवा कवा काय काय पाहिले? म्हणजे हे पाहिले हे पाहिले हे पाहिले हे पाहिले समजा पाहिले. बरं का साहेब,
आत्ता बरं का, आत्ता म्हणजे आमच्या खेड्यावरनं येताना आमच्या सोनाराला कार्ट झालेलं पाहिजे. बरं का साहेब, हे आमचा सोनार आहे का, आज 10 वर्ष पिपळाला प्रदक्षिणा घालतोय की देवा एखादं तरी कार्ट द्या, एखादं तरी कार्ट द्या, पर काय नाही. आणि आता सरकारनं सोनाराच्या धंद्यावर हा काहीतरी असं 14 कार्ट्याचा का कसला तरी कायदा बसविला ना, तर ह्याचं कार्ट आता उभं राहिलं. या असं काय जाऊ दे, ते नाही म्हणजे ते बी पाहिलं. तसं नाही, त्या दिवशी काय पाहिलं, आता त्या दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी, अहो मारामारी झाली त्या दिवशी. कोणत्या दिवशी काय आमच्या गावाला काय मारामारी होतं साहेब, काय नीट अहो सांगा नाही म्हणजे मारामारी म्हणजे काय, अहो तसं नाही, हे रामाची बहीण धायगोडीच्या पार्टीची मारामारी झाली का असं बघा साहेब, तुम्ही जरा काही नवीन आहे बरं का, असं शिस्तीनं लाईनी ते चला बरं का. बरं झालं, त्यांना काय सांगपणा शिकू नाही म्हणजे ते समजून सांगतो बरं का, अगदी समजून सांगतो याच्या पार्टीची त्याच्या अगदी बरोबर. बरं का साहेब, म्हणजे काय झालं, सांचव होत आता सांचव. आणि आमच्या गावचा सुरव्या डुबल्यागत झालेला. तुमच्या गावचा सूर्य डुबला तर म्हणजे तुमच्या गावामध्ये गावाचा निराळ सूर्य. अहो तसं नव्ह साहेब, आमचा गाव आहे का हा डोंगराच्या आल्याच्या बाजूला आहे. आता मला तुम्ही सांगा साहेब, डोंगराच्या आल्याच्या बाजूच्या गावाला डोंगराच्या पाल्याच्या गावाच्या बाजूच्या अदुगर सूर्य मावळल्याला दिसणार का नाही. म्हणजे असंही आम्ही म्हणायचं आमच्या गावचा सूर्य डुबला होता आणि त्यानं विरुद्ध पार्टीची साक्षी ती त्या गावात, आणि त्याने म्हणायचं आमचा डुबला नव्हता. म्हणजे टायमाचा तिडा आला का नाही, टायमाचा तिडा आला नाही का. बरं हो, तुमच्या गावचा सूर्य बुडला होता, आता वकील साहेब त्याच्यात आमच्यावरती काय रागवायचं बरं, त्या सूर्याला का आम्ही डुबवला का, आम्ही डुबवला का. अहो जे त्या आपापल्या कर्मानं चढतं ते आपापल्या कर्मानं डुबतंय बरं का, त्याच्यामध्ये काय करतं. आता साहेब हे जोशी साहेब होते, जोशी साहेब हे जोशी साहेब काय पैसे खातील असं का आपल्याला वाटलं होतं का साहेब. वाव ते जाऊ दे, पुन्हा जोशी साहेबांचं गावठा खाते बरं नाही तसं. बरं सांगा हो, तुमच्या गावचा सूर्य बुडला होता हे असं बरं का, आमच्या गावचा सूर्य असा डुबल्यागत झालेला आणि आम्ही चावडीवर बसलो होतो. आता काय काम धंदा काय असे बसलो होतो बरं का. तेव्हा आमचं ते रामा म्हणला, माधू काका पान खाता का, मी म्हणलं खाऊ इथं काय काम का धंदा बरं का. ते ना आम्हाला असं पान दिलं बरं का, रामानं मला पान दिलं आणि मी असा चुना लावतोय. अहो जाऊ देव, ते पान दिल्यावर चुना लावतोय कशाला सांगायला पाहिजे. असं पान दिल्यावर चुना लावतोय सांगा ना ग, आणि ईश्वर साक्ष खरं सांगीन मानल्यावर खोटं सांगणार नाही हे सांगायला पाहिजे. हे काय काय झालं का, काय झालं काय साहेब. बरं चुना मी असाच चुना लावतोय बरं का. तेवढ्यात काय झालं, तेवढ्यात तिकंड आमच्या गावचा तात्या कुरकळणी चाललेला. रामा म्हणाला त्याला हरडी घाली येतो का पान खायला. मी म्हणलं तात्या हे पान खाता का. आता ते तात्या कुरकळणी फुकट्यात गावलं तर शान खाणार साहेब, ते काय पान नाही का म्हणते. ते आलं धावत आणि तात्या कुरकळणी मी लय बेरकी वर का साहेब. हा म्हणजे येड्या उडतोय, पानं खाते, तंबाखू खाते, समज करते, पण सगळे लोकांच्या पैशानं. आता सावताची कधी चंची हे का कधी काही इडीचं बंडल काय नाही लोकांचं बरं लय बरं का. माणूस लय जंक्शन असं म्हणजे कंपनीला वगैरे बाई लय मजेचा माणूस. ते तात्या आले ना असे बसले बरं का, आणि त्यानं रामाचा आर्टिका घेतला आणि ते बघा असा आर्टिका, असा तो आर्टिका सुपारीत घालून असं करतोय. अहो जाऊ दे जाऊ दे, त्या आर्टिका सुपारीत घातला बेपरा. हे बघा तू फार फालतू बोलताय, तुम्हाला मी विचारेन तेवढं सांगा बघू, होय का नाही तेवढं सांगायचं. काय होय का नाही, जास्त बोलायचं नाही. आता जास्त कशाला बोलतो आपलं काय असं काही. अहो पुरे होय का नाही एवढं बरं. हे बघा त्या दिवशी मारामारी झाली, त्या दिवशी तुम्ही गावात होता होय, स्वतःच्या डोळणी करीत मारामारी होय. आता सांगा काय काय पाहिलं साहेब. आता काय काय पाहिलं ते म्हणजे होय आणि नाही म्हणजे कसं बसवायचो. हा नाही म्हणजे रामायण सांगायचं म्हणजे एक राम होता, एक सीता होती, हा एक रावण होता. रावणाला सीतेला घेऊन गेला आणि राम गेला रावणाला मारलं आणि सीतेला परतून आणलं. एवढ्यात झालं का रामायण, झालं का वय का नाही तेवढं सांगा. नाही झालं. रामायण सांगायचं म्हणजे समजे कथा सांगायला पाहिजे नाही. हा म्हणजे काय झालं, एक दशरथ राजा होता,
त्याला 3 राण्या होत्या, त्याला पोरं नव्हती. मग दशरथ राजाने यज्ञ केलेला आहे. यज्ञामध्ये मग ती खीर आलेली आहे. 3 राण्या मग त्या खीर प्यायल्या आणि पोटोशी राहिल्या आणि मग त्याला पोरं झाली राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि ती पोरं मोठी मोठी व्हायला लागली आणि मोठी मोठी व्हायला लागली. त्याच वक्ताला काय झालं, तिकडे जनक राजाला सरोवर मांडलेलं आहे आणि प्रभू रामचंद्र गेलेला आणि शिवधनुर्भंग केलेला आहे तरी आणि सीतामाला घेऊन आलेले आहेत आणि समजा आनंद आनंद झालेला आहे समजीकडं. असं झालं, पोरं मोठी 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 व्हायला लागली आणि त्याच टायमाला दशरथ राजा कौशल्या राणीला कसं म्हणला, राणी तिला आपल्या पोराचा आता राज्याभिषेक करायचा. आणि त्याच टायमाला बरं का, त्याच टायमाला ती मंत्रात तिच्या मायलाच्या मंत्राच्या अहो शिव्या काय देता, काय झालं ओके साहेब, हा मंत्रीला शिव देता आपल्याला का बरं रागाला, हा मंत्र आहे मावशी का तुमची मावशी होय, काय बाई होती ना का साहेब, हा अशी बाई होती, तिने काही त्याचे कान फुकलेले आहे आणि मग प्रभू रामचंद्राला वनवासाला टाकलेला आहे. त्याच्यामधून सीतामाई गेलेला आहे, त्याच्यामुळे लक्ष्मण गेले, समजी वनवासामध्ये तिथं राहायला लागलेली आहे. आणि काय एके दिवशी काय झालं, एके दिवशी तिथे मारित राक्षस होता तो त्या हरणाच्या यशाला आला आणि त्या सोन्याचं हरिण पाहिल्यानंतर सीतामाई काय म्हणली, रामाला द्यावा आम्हाला सोन्याच्या हरणाच्या काट्याची चोळी पाहिजे. साहेब 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 आता बाया कवान काय मागत्याल काय सांगताय. आता मला सांगा, सीतामाई तिच्या जंगलात राहत होती, तिला सोन्याच्या कातडीची चोळी काय कशाला पाहिजे होती बरं. प्रभू रामचंद्र काय करणार बरं, हा नवरा पडला धावला धावला, अहो नसता गेला तर रातच्या टायमाला सीतामाईने सांगितलं नसतं का, नुसती कंदीमुळं खावा आणि पळा चिप खाव. हे गेला तिथे, ते मारित राक्षस होतं, ते यशाबरोबर आलेलं काहीतरी झालेलं त्याचं आणि ते वेळेला ते बोंबलं गेलं. हिकंड रावण आला आणि सीतामाईला घेऊन गेला निघून. आणि राम परतून येऊन बघतो, तू काय सीतामाई नाही सीतामाई सीतामाई नाही म्हणल्यावर प्रभू रामचंद्र ढसा 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 रडायला लागलेले आहेत साहेब, देव असून सुद्धा रडायला लागले. हा काय म्हणा बरं कसं कसं जरी झाले तरी म्हणजे आता माणसाचं काय देवाचं काय बायकोवरचं प्रेम म्हणजे काय काय बरोबर गेलं ते रडायला लागले. आणि तिकडं ते मोर 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 गेले, दंडकारण्यामध्ये गेले आणि तिकडं त्यांना आणि आमचे हनुमान भेटलेले आहेत, हनुमान जय बजरंगा वगैरे काय नाही म्हणजे आमची श्रद्धा आहे असं काय बोलतो बरं का. बरं हनुमान भेटले, हनुमान घेतले आणि मग ते संबंध ते आपली त्याने वांढर जमवली आणि ते तिकडं लंकेला हनुमान गेलेला. त्या वक्ताला काय झालं, रावणाच्या पोलिसांनी असं आणि बजरंगाला पकडलेला आणि तिथे हनुमंताच्या शाप्तीवरती त्यांनी समजा राखेल टाकले आणि आग लावून दिली. आग लावून दिली हनुमानाने जे उड्डाण केलेलं आहे समजेल लंका जाळून टाकलेली आहे. आणि तिकडे हिकडच्या बाजूला काय झालं, इथे लंका जायचे त्याच टायमाला हिकडच्या बाजूनं समजे वांढर मिनिटं झालेली, ते शेतू बितू बांधायला आणि झालं वांढर बांधतात शेतू बितू आणि ते शेतूचं अगदी पुलाचं काम कम्प्लीट. ते कम्प्लीट काम झालेलं बघितलं ते समजे माणसं येतात म्हणल्यावर तो रावणाचा भाऊ विभीषण साहेब काय भाऊ रावणाचा भाऊ विभीषण रामाच्या पार्टीचा जोर आहे मानल्याबरोबर रामाच्या पार्टीचा जोर आहे मानल्यावर हिने काय केलं, रावणाची पार्टी सोडली आणि रामाच्या पार्टीला आला. काय साहेब साहेब हे पार्ट्या बदलायचं तवापासून चाललेलं आहे बरं का. अहो सख्या भावाची पार्टी आणि हिकंड राम आलाय, शेण आली, वांढर आली, समजे आली आणि रावणाचे मोहरे उभा राहिले. राम आणि रावण आमने सामने, राम आणि रावण आमने सामने झाले. आता इथे रावणाची काय पचायचं आलेली, रावणाची 10 तोंड, एक तोंड म्हणा असं का दुसरं तोंड म्हणजे पार रावणाच्या 10 तोंडाची म्युनिसिपालिटी झालेली. एक एक मेंबर आपल्याला वाटेल तसं बोलतो का, तसं त्याचं झालेलं. पण रामाचं काय नाही बरं का, रामाने जे धनुष्यबाण धरलेलं हे मारलं जे ते रावणाला मारल्याबरोबर तिचे 10च्या 10 तोंड गडगड 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 म्हणजे मंत्रिमंडळ गडगडल्यासारखी त्याची 10च्या 10 तोंड गडगडली गडगडली आणि तिकडे त्याचा पराभव झालेला आहे. आणि मग सीतामाईला घेऊन आणि पुष्पक विमानात बसून छान आणि प्रभू रामचंद्र पुन्हा अयोध्येला आलेले आहेत आणि समधीकडे आनंदी आनंद झालेला आहे. याला म्हणतात रामायण. नाही ते गावातल्या लोकांच्या बाया कमी पळवतात का, कमी पळवतात. होतं का रामायण, होतं का वय का नाही तेवढंच सांगा. नाही होत. कोणाची बाईल आणि कुणी पळवली याच्यावर समजा असतो. काय साहेब आपला काय अनुभव नाही म्हणजे तसं जर समजू सांगायचं असलं तर समजी कथा सांगतो, काय काय पाहिलं नाही तर राहिलं आपलं काय. हा बरं बरं सांगा. असं
बाबा बर का ते तात्या बामणानं असा आर्थिकान त्यात ती सुपारी धरलेली आहे आणि जी आरडाओरडा झाला थांबा 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 कुठल्या दिशेने आरडाओरडा झाला आता काय गरीबाला दिशा कळते गरीबाला दिशा कळत नाही अहो तसं नाही बरं का ओके साहेब रात्रीच्या टायमाला तुम्ही आमच्या गावाकडे चला बरं का कुत्री भुकत्या आता आपण सांगा बरं कंच कुत्र कंच्या दिशेला का भुकलं असं काय कळतं ते आरडाओरडा झाला आम्ही समजून निघालो आणि निघालो सगळं राम आम्ही धावायला लागलो तर समजा आमच्या मोहर आमच्या गावचा साळा मास्तूर साहेब आमचा साळा मास्तूर म्हणजे लई धुवाड बरं का गावात कोंबडं मेलं का साळा बंद करतोय आणि धावतोय आता असला मास्तूर पोरांचं काय करणार मला सांगा बरं असली मास्तर भेटली तर या देशाचं काय वयाचं देशाविषयीचं जाऊ दे तुमची काय चिंता असेल ती करा सांगा तो मास्तर धावतो मी आम्हाला अरे मास्तर बाजूला ती कुठे ऐकतं अरे म्हणलं मला जोशी साहेबाच्या कोर्टात 600 जावं लागेल तेव्हा साहेब त्यांनी पैसे खाल्ले काय नव्हतं पिटो का ते धावते बरं का ते मास्तर मी हाका मारतोय ते काष्टा घालते धावते काष्टा घालते धावते ते धावतो ही जी गर्दी जमलेली त्या मराठीच्या बखळीकडं ही माणसं जमलेली त्याच टायमाला हे रामात धायगुड्या इथं काय चालणार नाही बाबा ईश्वर साक्ष खरं सांगून मांडलेलं ते काय चालले तुम्ही हे रामा बरं का साहेब रामाच्या माझ्या हातात अशी कुऱ्हाड कशी ही अशी रामाच्या हातात कुऱ्हाड थांबा रामाने कुऱ्हाड कशाला घेतली ती आता काय साहेब बरं का त्याचा म्हणजे लाकडं तोडाचा धंदा आहे जे ते आपापल्या धंद्याप्रमाणे आपापलं काय हत्यार असेल ते घेणारच का नाही बरं का वकील साहेब आता आपले मॅजिस्टर साहेब हे सावताच्या धंद्याप्रमाणे हातामध्ये लेखणी घेत्याल का वाचता हो का हो हा कसं म्हणजे त्यांना ती कुऱ्हाड घेतलेली आपल्या हातात बरं का साहेब हे मोहर हे असा मोहर आमच्या विरोधी पार्टीचा हे असा मोहर ही माणसाची दाटी मास्तर मध्ये अरे म्हटलं मास्तर मला दिसणार तर कुठं ऐकते ही समजी जमलेली अशी जमली बरं कसं माणसं आणि जो मछली म्हणजे माझी जी झुपली अरे जी झुपली म्हणजे कोणी कोणाच्या डोक्यात पहिल्यांदा गाव घातला ते काय साहेब ते काय आपण बघितलेलं नाही अरे बघितल्यानं एवढं नाही दिसलं आता कसं दिसणार माणूस म्हणजे काय इतकं नाही दिसलं तुम्हाला कोणी कोणाच्या डोक्यात गावतात बरं का मी सांग आपण असं करा बरं पावसाच्या टायमाला आमच्या खेड्यावर या गटरीतलं नाद्यातलं नाल्यातलं वाड्यातलं समजा पाणी मिस होतं का काय होतं समजा पाणी मिस होतं का हा मिक्स होतं आता आपण सांगा बरं मी एक थेंब उचलतो बरं का आपण सांगा नदीतला का वाड्यातला नाही सांगता तशी माणसं म्हणजे तुम्ही काय स्वतः बघितलं नाही जे बघितलं ते सांगितलं का नाही साहेब म्हणजे आपण उगाच कशाला बोललं हवं तर म्हणजे दोषी साहेब पुन्हा दोषी साहेब नाव म्हणजे साहेब ते डिसमिस का तुम्हाला काय करायचं ना म्हणजे जे बघितलं तेवढं आपण सांगितलं बरं चला उतरले लगेच खाली आल्या बरोबर ते बाबू काय वेळा 700 किती झाली झाड झाली बरं का महादू काका बरं का तुम्ही बघितलेलं नव्हतं का अरे सावताच्या डोळ्यानं मी बघितलेलं होतं आणि मग तिथं खोटं कशा झाली तिथं खोटं कशाला झालं अरे धर्मराजाचा अवतार आणि ते हरिश्चंद्राचा अवतार घेऊन तिथे गेलो असतो तर रातच्या टायमाला तांगड्या राहिल्या असतं का आमच्या धोत्रातले काय एका गावात जाऊन इतकं खरं बोलून चालतं का बाबा ना पर तुम्ही ईश्वर साक्षी खरं सांगेन म्हणलेलं अरे कोर्टातला ईश्वर आणि ते बाहेरचं ईश्वर याचं काय नातं नसतं अरे सरकार तर लोकांचं कुठल्या बाबतीत जमतं पण देवाच्या बाबतीत जमावं बाबा काय तरी काय ते बरं तुझ्याकडे 10 रुपये सुटे असतील का 10 रुपये कुठल्या लोक म्हणतो का तुमच्याकडे अरे त्या रामाकडं अगोदर 10 रुपये घेतले खिशात टाकले मग ईश्वर साक्ष बोलले हे काय बोलणार आपण चहा प्यायचं का चहा प्या विचारूया तुझ्याकडे 10 रुपये नसतील तरी हॉटेलवाल्याकडे असतील हो हॉटेलवाले 10 रुपये सुद्धा भेटतील का तुमच्याकडं आहेत त्याच्याकडे चला चहा प्यायला साहेब आपण सुद्धा लोक समजे चला